खरं तर 106 हुतात्म्यांनी ज्यावेळेस बलिदान दिलं त्यावेळेस हा महाराष्ट्र एक राज्य झालेलं आहे, अखंड महाराष्ट्र ज्याला म्हणता येईल। आणि खरं तर या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला एक आनंदाचा आजचा दिवस आहे। कणखर देशा हा महाराष्ट्र कणखर देश। मला असं वाटतं आजचा दिवस हा तसा सहज आलेला नाही। ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली, ज्या पद्धतीनं 106 हुतात्मे झाले, त्याच्यानंतर हा महाराष्ट्र निर्माण झाला आहे। मराठी माणसाच्या आनंदाचा आजचा दिवस आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आजचा महाराष्ट्र आहे। कसं बघता जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर सामान्य मला असं वाटतं हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस किंवा कोणाच्या हातात नाही, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात आहे। राजकीय वेगळे विषय असू शकतात, परंतु 100 दिवसाचं आज ते मी ऐकलं, पण मला वाटतं ज्यावेळेस ते जाहीर करतील त्याचं निश्चित पोस्टमार्टम आम्ही करू उद्या। 1 रुपयात पीक विमा जो होता ती योजना रद्द केलेली आहे, योग्य निर्णय आहे का? काय वाटतं? हे पहा, अनेक योजना नुसत्या घोषणा झालेल्या आहे। राज्य आत्ताच्या घडीला आर्थिक डबघाईला आहे। 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे। आता वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या नगदी पीक, खरीपाचं, रब्बीचं याची वेगळी वर्गवारी केलेली आहे। खरं तर शेतकऱ्याला आधार होता 1 रुपयात पीक विमा, परंतु काही जणांनी याचा मिसयूज केल्यामुळं सगळ्यांच्याच तोंडचा घास सरकारने पळवलेला आहे। पण मला असं वाटतं सरकार जरी भ्रष्टाचार झाला म्हणून ही 1 रुपयाचा पीक विमा रद्द करत असला तरी सरकारकडं निधीची चणचण आहे, म्हणून सरकारने हा 1 रुपयात पीक विमा रद्द केला असं माझं स्पष्ट मत आहे। आणि आत्ताच्या घडीला आर्थिक स्थिती जर राज्याची बघितली, राज्यात कोणत्याही विकासाचं काम चालू नाहीये, धोरणात्मक काम कोणतंही चालू नाही, वेगळ्या फक्त घोषणा होतात, वेगळे मंत्री वेगळ्या भूमिका मांडतात। त्यामुळे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा महाराष्ट्र, काय फडणवीसांचा महाराष्ट्र नाहीये, पण हा मराठी माणसाचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मजबूत करायचं झालं तर सगळ्यांना येणार काळात एकत्र यावं लागणार। फडणवीस सरकारने चांगलं काम केलं असा त्यांचा दावा आहे। 100 दिवसांचं गुणपत्रक आज ते सादर करणार आहे आणि काय चांगलं केलं। मला असं वाटतं गुणपत्रक तपासण्याचा अधिकार जनतेला आहे आणि गुणपत्रकाला जनता कशा पद्धतीनं मार्क्स देते त्याच्यावर निश्चित खऱ्या अर्थाने या गुणपत्रकाचा निकाल अवलंबून आहे। नुसतं 100 दिवस तुम्हाला कसे वाटते? या सरकारचे 100 दिवस अतिशय फेल्युअर आहे। आर्थिकदृष्ट्या सरकार सक्षम नाही आहे, शेतकरी सुखी नाही आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही आहे, राज्यातला विकास पूर्णपणे खुंटलेला आहे, कोणत्याही विकास कामाला निधी नाही आहे, सिंचनाचे प्रकल्प सगळ्या ठिकाणी थांबलेले आहे। हा महाराष्ट्र थेंब थेंब पाण्यासाठी टाहो फोडतोय, या महाराष्ट्रात पाण्यासाठी बळी जात आहेत। या मराठवाड्यामध्ये 1 जानेवारीपासून आतापर्यंत 289 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, आणि कोणता महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जातो? दुसरा मुद्दा, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरचा जे कार्यालय काम सुरू होतं त्याचं काम इम्तियाजरीने बंद पडलं आणि कार्यालयामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या की तुम्हाला नागडे करून मैदानावर घेऊन जाईल, जे खड्डे पडले त्या खड्ड्यात तुम्हाला पुरून टाकेन अशी। मला याच्यातलं डिटेल्स माहिती नाही आहे, पण कायदा कोणी हातात घेऊ नये, कायद्याप्रमाणे काम करावं असं माझं मत आहे। काल जातीय जनगणनेचा निर्णय झाला, चांगला निर्णय झाला, ही मागणी आम्ही सातत्यानं करत होतो, चांगला निर्णय झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत। भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। स्वागत आहे ना, महाराष्ट्रात सगळ्यांचंच स्वागत आहे। आज महाराष्ट्र दिनी येतात पंतप्रधान महाराष्ट्राला। मला असं वाटतं पंतप्रधानाच्या मोठ्या आर्थिक सहकार्याची गरज आहे। शरद पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं काही आमदार म्हणतात। त्यांचा अंतर्गत प्रश्न येतो, मला असं वाटतं आम्ही त्यात बोलून